ठाणे पोलीस आयुक्तालयाचे परिसरात जबरी चोरी व प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंचे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या सूचना व आदेशानुसार गुन्हे शाखा घटक -1 ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र प्रयत्न करून जबरी चोरी करणाऱ्या व बसमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीस अटक केली आहे। त्यामध्ये जबरी चोरी व इतर चोरी करणारे आरोपीत एक सौद सिराज खान उर्फ सौद काल्या वय 25 वर्षे राह देवरीपाडा आदिवासी गाव झोपडपट्टी कौसा मुंब्रा ठाणे 2 स्वप्नील हरीश माधवानी उर्फ बाबू खरखट्या वय 20 वर्षे राह विजयदीप चाळ झाकीर किराणा स्टोअर जवळ शांती मफतलाल झोपडपट्टी कळवा पूर्व ठाणे यांना व बसप्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणारे महिला आरोपी एक संगीता दशरथ पिठकर वय 45 वर्षे राह ठी ऋण 405 दत्तकृपा सोसायटी वडारवाडा अपना बाजार जवळ मुलुंड पश्चिम मुंबई मुळगाव रामनगर सोलापूर 2 सुरेखा बजरंग गायकवाड क्या 47 वर्षे राह परशुराम चाळ राजे इंडस्ट्री गव्हाणपाडा मुलुंड पश्चिम मुंबई मुळगाव रामनगर सोलापूर यांना अटक करून त्यांच्याकडून 52,34,100 रु किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने 5 मोटारसायकल 1 अग्निशस्त्र 1 जिवंत काडतूसह 1 धारदार चाकू हस्तगत करण्यात आले असून नमूद आरोपित यांचेकडून ठाणे मुंबई नवी मुंबई व पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत। नमूद आरोपींपैकी सौद सिराज खान याचेविरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती, परंतु सदर आरोपीत हा मिळून येत नसल्याने त्याचेविरुद्ध न्यायालयाने प्रोक्लेमेशन ऑर्डर काढलेली होती। सदर आरोपितास पकडण्यात गुन्हे शाखेस यश आले आहे। सदरची कामगिरी पोलीस सहआयुक्त गुन्हे श्री पंजाबराव उगले पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा ठाणे श्री शेखर बागडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन गायकवाड उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट पोहवा अविनाश पाटील पोहवा संदीप महाडिक पोहवा धनंजय आहेर पोहवा मुकुंद आव्हाड पोहवा नंदकुमार पाटील पोशी अमोल लावरे पोशी प्रशांत लवटे पोशी सागर सुरळकर चालक पोहवा शशिकांत सावंत पोहवा मलिका बहिरम पोहवा दीपाली जाधव यांनी केली आहे। यामध्ये चोरी जबरी चोरी मोबाईल स्नॅचिंग चेन स्नॅचिंग मोटरसायकल चोरी आणि फसवणूक बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते। पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म अग्निशस्त्र 1 राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे 4 मोबाईल स्नॅचिंग 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी मोबाईल स्नॅचिंग चेन स्नॅचिंग मध्ये अटक करण्यात आलेली होती। या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सईद खान पाहिजे आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। त्याचबरोबर 2 महिला आरोपी एक संगीता पिठकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे। महिला 2 आरोपी आहेत। या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोने चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मूल्यवान वस्तूंची चोरी करायची। तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग। त्याचबरोबर संगीता पिठकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करतात।
अजून निष्पन्न होण्याची शक्यता आहे. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर, रिव्हॉल्वर भेटणं यांच्याकडे ते कसं आहे? या आरोपीनं पुरी चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र फायर आर्म जप्त करण्यात आले. असं आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे? सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर